हालेलुया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता त्याला बाबा सुंदर दिवसाबद्दल तुझ्या आभार मानतो. मान परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनाचा आधार प्रत्येकाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया. जेव्हा तुम्ही येशू प्रभूच्या शिक्षणाबाबतीत जोडलेले जर असतील तर तुम्ही देवाबरोबर राहणारी व्यक्ती दिसते. कारण मध्य 28-19-20 वचन तसं त्याने सांगितलेलं, युगाच्या अंतापर्यंत मी सर्व दिवस तुमच्या ज्या तुम्हाला मी आज्ञा दिल्या किंवा जे नियम दिले, ज्या वेदिका आहेत त्याचं पालन करायला शिकवलं, ते शिका. म्हणजे युगाच्या अंतापर्यंत मी सर्व दिवस, म्हणजे आजचा गुरुवार आहे, या दिवसासाठी येशू ख्रिस्त आलाय असं नाही. बरोबर. त्यासाठी ग्रंथामध्ये तुम्हाला माहिती आहे की 5:15 वचन आहे. जरा वाचन घ्या, मग तुम्हाला पुढचा विषय सांग. 5:15 कोणी कोणाच्या वाईटाबद्दल वाईट करू नये म्हणून जपून राहा आणि सर्वदा एकमेकांचे व सर्वांचे चांगले करत राहा. वचन श्रवण सर्वदा आनंदित असा. वचन सत्रात निरंतर प्रार्थना करा. हालेलुया. आज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कोणाचं वाईटच करत चाललंय. बरोबर. निंदा करत बसतील, द्वेष करतील, हेवा करतील, काही ना काही आहे डोक्यावर, आहे की नाही? विचार खूप चांगली माणसं कोणाचीच निंदा किंवा द्वेष किंवा हेवा करत नाही. एवढी पवित्र लोक स्वर्गातून उतरलेलीच दिसतात, पण खोटे आहेत. कारण सरळ बोलले असते की नाही आम्ही सगळे चुकतो, आम्ही चुकतात ते तुम्ही नाही का चुकत नाही असं बोला. तर आम्हाला सार्वकालिक जीवनाचा मार्ग घ्यायचा. जेव्हा आम्ही प्रार्थनेमध्ये येतो, मध्ये 18-20 मध्ये दिले 2 किंवा 3 आहेत. किती आहे? हां, तर इथे काय 3च नाही, 200-300 आहे. बरोबर. आणि हे जे तुम्ही आहेत, तर हे ऐकायला याच्यात लिहिलेलं आहे पवित्र शास्त्र. आता हे जे पवित्र जे शब्द आहेत, जे पवित्र जे शिक्षण आहे, जे पवित्र जे नियम आहेत, ज्या पवित्र ज्या आज्ञा, त्याच फक्त याच्यातून पाळायचं आहे. पण जर मी तुम्हाला या पवित्र शिक्षणाविषयी जर मार्गदर्शन करत असेल, दुसरा तुम्हाला कोणतरी भेटेल, तो अपवित्र विषयावरच तुम्हाला मार्गदर्शक निंदा विषय. म्हणून त्याने कसं कोणी कोणाविरुद्ध काय वचन सांगते? 15 काय वचन सांगते? कोणी कोणाचे वाईटाबद्दल वाईट करू नये. रोमकरास 12-21 मध्ये दिले, बऱ्यानी वाईटाला वाईटाने बऱ्याला जिंकलेला. आणि लोकांबरोबर तुम्ही बोलभाषण ना, तो सल्ले चेंज होतात. मी लोकांना एकच नेहमी सल्ला देतो, तुझ्या जीवनात दुःख आले, टेन्शन आलं, मानसिक तणाव आला, प्रसंग आले, तर पहिली निरंतर प्रार्थना सुरू. कारण तुझ्या भविष्यात पहिलं कधी दुःख आलं नव्हतं, कारण तुझ्याबरोबर पहिली प्रार्थना होती, प्रार्थनेचं शिक्षण होतं, प्रार्थनेचे नियम होते आणि नियमाप्रमाणे मी चालत होते, मी वागत होते. म्हणून तुमच्यामध्ये ते प्रसंग कधी आलेले तुम्हाला कधी समजले नव्हते. पण जशी तुमच्या प्रार्थना कमी झाल्या, जगाच्या अनेक गोष्टीच्या मोहाला आकर्षित बनले गेले आणि त्याला जास्त वेळ दिली आणि देवाला वेळ कमी दिली, त्यामुळे प्रसंग जे आले ते आपल्या घरावर संकट कशाला येतात? आपल्या माणसावर किंवा आपल्या वस्तूवर, कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या संकटाला मनुष्य सामोरे जात आहे. कारण का? ती संकट पाठीशी येतात, कारण आपली प्रार्थना कमी झाल्यामुळे. हालेलुया. प्रत्येक मनुष्य जो आहे तो वेगळ्या विषयाने वेगळ्या दिशेने जीवन जगतो, पण हे मात्र
वेगळ्या दिशेने आणि वेगळ्या विषयाने चालत नाही. वचनत्र सर्व स्थितीत उत्पाद स्तुती करा. त्याने काय सांगितलं माहिती आहे का? दुःख आली, संकट आली, समस्या आल्या, टेन्शन आलं, मानसिक तणाव आला, अस्वस्थ आला, तरी तू काय कर? देवाला धन्यवाद दे. तरी काय सांगितलं माहिती आहे? सर्व परिस्थितीत देवाची स्तुती कर. आपण नाही, आपल्या मनासारखं काही झालं नाही तर देवावर रागावणार, माझ्यावर रागावणार, प्रार्थना करणाऱ्या त्या लोकांवर रागावणार, तो आणखी भडकवला येईल, तो आणखी भडकवणार. मग समजून प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये देवाच्या नियमाचं पालन करावं. शिका आणि दुसऱ्यांना शिकवा. कारण तुमच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये बघा, ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. काय सांगितलं? तुमच्यामध्ये देवाची इच्छा काय? तुम्ही स्वर्गीय बापाकडे प्रार्थना केली ना, हे आमच्या काय सांगितलं? चहा पिवायला दे. हे आमच्या स्वर्गीय बापा तुमच्या इच्छेप्रमाणे हो. तुमच्या इच्छे नाही, तुमच्या इच्छा आहे नाही. मग तुम्ही इच्छा कशाला प्रकट करता? कधी कोणता मनुष्य प्रार्थना करताना मग ते मागण्या अगोदर देवाला माहिती. पण जेव्हा तुमची इच्छा म्हणजे तुमचा मोह, जर मोह तुमच्यामध्ये लागलेला असेल तर तुमच्या जीवनात कोणते प्रश्न सुटणार नाही. कारण पहिलं मोहावर विजय मिळतो. मी नेहमी लोकांना एक सल्ला देतो, देवाचे पूर्ण नियम पाळ तर तुला मागायला लागत नाही. मागायच्या अगोदर तुझ्या पुढे परमेश्वर देतोच. बघा, स्तोत्रसेतमध्ये 127 अध्याय वचन 2 मध्ये दिलेलं आहे, त्याच्या प्रियजनास तुम्ही त्याचे प्रियकरी आहेत, म्हणजे प्रियजन आहेत. बघा काय वचन सांगते. स्तोत्रसंहिता 127 अध्याय वचन 2. तुम्ही पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेता. असं ते उशिरा विश्रांती घेता, ते कष्ट मेहनत करून अन्न खाता, ते तुमचं व्यर्थ आहे. तो आपल्या प्रियजनांना म्हणजे जे देवाचे प्रिय लोक आहेत त्यांना लागेल तर झोपेत पण देत. कोणाचे प्रिय आहेत? माणसाचे का देवाचे? जे व्यक्ती देवाची प्रिय आहे त्याला झोपेत देऊ. कधी कधी आपले विचारधारा कमजोर पडतात, कधी कधी आपलीच इच्छा प्रकट करायला प्रयत्न करतात. नाही, एकदा योहान 15:16 देवाने तुमची निवड केली तर तुम्ही देवाच्या इच्छेने चालायचं, तुमची इच्छा नाही. आता देवाने मला निवडलं, बरोबर, मी माझी इच्छा करायला लागलं तर देवाची सेवा नाही करू शकत. आता मी तुम्हाला निवडलं तर तुम्ही काय करायचं? देवाचे नियम कम्प्लिटली पाळायचे. तुम्ही विचारायचं की माझ्यातून कोणते कोणते देवाचे नियम आहेत ते तुटलेले जातात, हे तुम्ही विचारायचं. कारण तुमच्यातून चुका होणार आहेत, चुका दुरुस्त करण्याचं काम आहे देवपिते, बरोबर. तो तुमच्या दुरुस्तीत चुकलेल्यांना क्षमा करणारा परमेश्वर. कधी कधी आपल्याला ते कळत नाही, आम्ही देवाकडे मागतो. अरे तू विचार करा, याकोबाच्या पत्रात 4:4 मी अयोग्य मागता. पहिलं परमेश्वराचं राज्यामध्ये 7:33 एक तर राज्यासाठी तुम्ही लक्षात आणा. पूर्वी भरपूर प्रार्थनेत येणारे लोक होते, बरोबर. बऱ्याच लोकांनी प्रार्थना सोडून गेले ते गेले. पण तुम्हाला माहिती आहे की परत तुम्हाला एकदा गुडघे टेकायला इकडे यावं लागेल. कशाला? कारण ज्या दुष्टाने तुम्हाला पकडलेलं आहे तर त्याला सोडण्यासाठी कोणती व्यक्ती नाही, त्याला व्यक्ती फक्त एकच आहे, तो म्हणजे परमेश्वर. मार्क 5व्या अध्यायामध्ये सुमारे 2000 डुकरांच्या कळपाचा अनुभव दिलेला, बरोबर. हे जे डुकरं होती
ते डुकरं मध्येच बसलेले एक आत्मे होते, ते विनंती करत होते की आम्हाला त्या डुकरात शिरणार, म्हणजे माणसाच्या आतमध्ये शिरलेले जे आत्मे होते, काय माणसाच्या शरीरात आत्मे होते, डुकरामध्ये शिरण्यासाठी ते विनंती करायला लागले. डुकरात नव्हते, डुकरात नंतर शिरले. बोलताना चुकलो. अरे एक परिस्थिती सांगतो. मग त्या माणसातून निघाले आणि कुठे शिरले? डुकरात. डुकरात शिरल्यानंतर ते कड्यावरून बुडले. डुकरं मेली, आत्मे मेले. तो आत्मा एखाद्या माणसाच्या पाठीमागे लागतो. न लागल्यानंतर तुमच्या जीवनात एक दुःख, आजार, संकट, निराशा, आपत्ती उत्पन्न होतात. मग जेव्हा तुम्ही प्रार्थनेत यायला सुरुवात करतात तेव्हा ते आत्मे हळूहळू, जेव्हा प्रभू येशूला त्याने सांगितलं, तू आमामध्ये का पडतोस? कारण तुझे नियम आता पूर्ण झाले नाही, त्या अगोदर तू मध्ये का येतोस? तर त्याला वधस्तंभावर करायचं होतं. या सर्व जगाच्या पापी लोकांसाठी त्याला बलिदान द्यायचं. हालेलुया. तुमच्या प्रत्येकामध्ये एक अनुभवी शिक्षण असलं पाहिजे. तुम्ही देवाची इच्छा पहिली प्रकट करा. आम्ही मागतो देवाकडे सगळं, अरे देणार आहे. कोणता मनुष्य प्रार्थनेमय जीवन जगणारा खाली हाताने जात नाही. खाली हात तुमच्या, त्याचे हात सगळे भरलेले आहेत. आकाश कपाटामध्ये कोणाचं लक्ष जात नाही. आकाशाच्या कपाटाकडे, इकडच्या कपाटात लक्ष जातं. हे कपाट पैसे नाही, त्याच्या कपाटामध्ये भरपूर पैसा, कारण तेवढं लक्ष आमच्याकडे. आमच्याकडे फक्त कष्ट आणि मेहनत. तुम्ही 2 धड्याची नोकरी करतील ना, मी तुम्हाला सांगून देतो नाही, तुमच्यामध्ये प्रगतीचं चित्र जोडणार नाही. कारण ते देव देण्यासाठी आलाय, तो उशीर करण्यासाठी. किती लोकांच्या पोटात परिस्थितीचं चिन्ह ते तुम्हाला जोडायचं. कारण देवाच्या शिक्षणाकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. तुम्हाला आरोग्य देतो मी नाही, आरोग्य कोण देतो? तुझा विश्वास, बरोबर. आणि विश्वासाबरोबर असलेली, आता अनेक लोकांच्या पाठीमागे संकट, टेन्शन, मानसिक तणाव असतो. कारण काय? तुम्ही मला फक्त स्वतः एक दिवसाच्या या 24 तासामध्ये एक लिस्ट आणून द्या. किती तास तुमची प्रार्थना आहे आणि किती तास तुमचा वाईफळ फिरला आहे, पटत नाही, तुम्हाला दाखव. आणि किती तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या कमाईमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट आहे. कधीच तुमच्या भविष्यात प्रगती होत नाही. कारण देवाचा हात सुटल्यावर, तेव्हा देवाचा हात सोडल्यावर सगळ्या बाजूने प्रसंग तुम्हाला कळत नाही. बघा, ते एक दुष्ट घरात आला ना, तो कसा मारतो माहिती आहे? लहान मुलांना कसा मारतो, हळूच कर. तशी तुम्हाला थोडे थोडे फटके देतो. म्हणजे एकदम दिले तर तुम्हाला मुश्किल होईल. मग तो हळू 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 करून त्या माणसाच्या शरीराचा घात आणि नाश करायचा. हां, मग तुमच्या सगळ्यांना त्या कंडिशनचा अर्थ शेवटला लागतो. कारण योहानात 32 दिले, तेव्हा तुम्हाला सत्य समजेल. सत्य तुम्हाला त्या बंधनातून, कुठून? जी बंधनं कोण आहे? हे दुष्ट आत्मे. आता तुम्ही विचार करा की साखळ घडणारे बांधलेला मार पाचरते. त्या व्यक्तीला घरातल्या लोकांनी जी नेऊन टाकलं. कुठे टाकलं? कुठे? कबरेमध्ये. हालेलुया. आजच्या काळामध्ये असा व्यक्ती कोण आहे का तिकडे नेऊन टाकतील असं? टाकतील? हालेलुया. त्याला बघायला पण कोण नाही गेले.
आपल्याला जर गाडला असेल ते 7 वेळेला महिन्याला जातात बघायला, जातात की नाही बघा? हां जातात. त्यांना म्हटलं आता उतरतो का काय करतो? गेला तो गेला आहे त्याचा विचार कर. हे शास्त्र असं शिकवतं. भविष्यामध्ये आचार विचार आपल्या घरामध्येच असतात. आपल्याला घरातच आपल्याला आठवण येईल. तिकडे जाऊन आठवण येईल, कबरेजवळ, कुठल्या म्हशीजवळ की कुठल्या याच्यामध्ये आठवण नसते. आठवण आपल्या घरामध्ये असते, कारण तो आपला घरचा व्यक्ती आहे. तेव्हा त्यांना सांगायचे या ते आत्मिक दुष्ट नाही, ते पवित्र. मग बरेच लोक 2 नोव्हेंबरला बोलवतात, आला काय निरंतर प्रार्थना करणार. तुम्हाला असं वाटते ना आपल्या घरच्या व्यक्तीला खायला द्यायचं, गरीबाला खायला द्या. हा, परमेश्वराचा आत्मा हजर आहे. कारण त्याची इष्टे तुम्ही खाता, तर तुमचं कर्तव्य आहे त्याला देणं. सत्याची वाणी तयार करा. सत्याला कधी कमजोर समजू नका. परमेश्वराच्या शास्त्राच्या अपोजी कधी जाऊ नका. नियम कधी तोडू नका. नियम कधी मोडू नका. कारण ते जर मोडलं तर आपण भविष्यात नेहमी मोडतात. परमेश्वर एका संदेशाला जेव्हा निवडतो तेव्हा त्याच्या बरोबर परमेश्वर त्याच्या बरोबर असतो, कारण तो आज्ञात नियमात आहे. म्हणून प्रार्थना करताना तुमची निरंतर असली पाहिजे, कमजोर नाही पाहिजे. थोडी प्रार्थना केली चालत नाही. आपल्या जेवढ्या निरंतर प्रार्थनेने जो मनुष्य स्ट्रॉंग होईल तेवढं पुढे चालतं. आणि काय सांगले? आत्म्याला भिजवू नका. काय सांगते? जो देवाचा आत्मा आहे त्याला संदेशाचा धिक्कार करू नका. संदेशाचा धिक्कार करू नका, संदेशाचाही करू नका. संदेशाला मध्ये 40 पासून वचन. संदेशाचं शिक्षण तसं आहे. संदेश ते कधी कोणाचं वाईट नाही होत. संदेश ते नेहमी कोणाचं तरी फायदे होत. आणि तेच फायदेमंद तुम्ही बनतील तर देव तुमच्या जोडीला आहे असे. बघा, सगळ्या गोष्टींची पालक करा. आता आपल्याला पालक करता येत. गलितीकरास 1 अध्याय 6 पासून पुढे दिले. अन्न स्वार्थेवर विश्वास ठेवू, म्हणजे देवापासून दूर करणारी. बघा काय सांगितले? देवापासून दूर करणारी अशी एक व्यक्ती आहे. आता तुम्ही प्रभूच्या शिक्षणात आहेत आणि प्रभू तुमच्या जोडीला आहे, तर तो परमेश्वर तुम्हाला मदतीचं सहाय्य करणार. सत्य कधी पर कठीण जाते, पण सत्याचा विजय झाल्यावर सार्वकालिक जीवन. नेहमी प्रभू येशूच्या आज्ञाचं पालन करा. नेहमी तुम्हाला सांगू, त्याचे नियम पाळणारा मनुष्य कधी लज्जित नाही, कधी खर्चित नाही, कधी दुःखी नाही, कधी निराशात नाही, कधी टेन्शनमध्ये नाही, कधी मानसिक नाही. पण प्रभूची जेव्हा आपल्याला एक परीक्षा येते आणि त्या परीक्षेमध्ये शांत राहायचं, बोलायचं. आणि जेव्हा त्या परीक्षेत तुम्ही पास झाले तर तुम्ही पुढे जाणार, खाली पडणार. कारण त्या परीक्षाच माणसाला पुढे देतात. समजलं? मोशे गेला, बरोबर? मोशेच्या पुढे परीक्षा उभे होते, बरोबर? काय बोलला? मिस्र देशातून काढले 6 लाख लोकांना. माणसाने काय केलं? कुरकुरीच केलेली नाही. काय बोलतात? केली का नाही केलेली? कुरमुल्या खाल्ल्या.
माणूस आहे स्वभावाचा तसाच आहे. त्यांनी काय विचार केला होता की इकडे मिळत होतं बरं होतं की नाही खायला, नुसतं कशाला मेहनत ते मेहनत पण भलं. देव एखाद्या माणसाचं भलं बघतो, पण त्याला त्या भल्याचा अर्थ समजत नाही. भोवकवणारे, देवापासून दूर करणारे एका दगडाच्या देवाकडे जातात. तर किती लावून म्हणजे मन लावून तिथे लाईन लावून बसतात आणि जिथे जिवंत देवाचा शब्द पडला जातो कानावर, बरोबर, अंतकरणावर, हृदयावर कोरला जातो, तिकडे मात्र इंटरेस्टली नसतो. जीवित परमेश्वर सर्व देतो, परंतु त्या जीवित परमेश्वराकडे आमचं लक्ष शोधतं. कधी कधी आपल्याला काही गोष्टी समजत नसतात. म्हणून एशियामध्ये 11:2 वचन दिले, समजसपणाचा आत्मा. कोणता? तर सर्व गोष्टीमध्ये जर तुम्ही समजून घेतलेलं असेल तर तुमचे प्रश्न सुटलेले आहेत. लोक प्रभूच्या वचनात, शिक्षणात, नियमात आणि मार्गात जर चालणारे व्यक्ती असेल तर ते भविष्यात कमजोर पडतात. म्हणून हे मी प्रार्थना करते. काय पाहिजे ना, प्रार्थना केली. मार्क 11:24 बोलू नका, आज नाही मिळेल, उद्या नाही तर परवाला. अरे येणार, कारण ते कुरिअरद्वारे टाकलेलं आहे, सामान सोडलेलं आहे, मग तेव्हा येते त्या तुमच्या सगळे प्रश्नाची उत्तरं देईल. कारण मनुष्य जो आहे ना, तो स्वतःच्याच विचाराने चालतो, देवाचे विचार घेऊन चालत नाही. त्यामुळे त्या माणसाची विचारधारा कुठेतरी कमजोर पडतात. कारण पूर्वी जिंदगीमध्ये धन पैशासाठी मी जीवन घालवत गेलो, कष्ट मेहनत केली. पण ज्या दिवशी प्रभू येशूची जाणीव आली, सत्य कळालं, तेव्हा पैशापासून भाऊ दूर. फक्त एवढंच आहे, तो गरीब आहे, तो गरजवंत आहे, तो दुःखी आहे, तो निराश आहे, याच्यासाठी माझी पावलं कशी. आपल्या इकडे बाहेर बघा मला, किती लोक ओळखतात कशाला. अनेक दुकानवाले मला ओळखतात, हा माणूस कोण आहे, याला खायला देते, त्याला खायला देते. मी नाव नाही कोणाला सांग, हे छोटेसे फोटो काढून लोकांना काही बोलू. तुम्ही हे पहिलं सुरुवात करा. पार्टी, प्रोग्राम, फंक्शन बंद, नशा बंद, भविष्य तुमचं बंद. नाही तर शेवटला आपली परिस्थिती पण तशीच आहे. गरीब येते. कशाला गरीब येते माहिती? एक मनुष्य खातो, तो नेहमी आठवण, त्या जीव आत्म्याला त्रास. सत्याने शिक्षण घेतल्यानंतर पुढे जा. किती मन येते असं. खोडी काढणारे भरपूर येते, निंदा करणारे भरपूर येतील, द्वेष करणारे भरपूर येतील, अपमान करणारे भरपूर येतील, पण चांगलं करणारा माणूस भेटणार. तो काम करत असेल ना, त्याला बिघडवतील, त्याला बाहेर काढायचा प्रयत्न करतील. अरे हे करतो बस. पण जर चांगलं करतील त्याला सपोर्ट करतात. मग त्यावेळेला आपली पण ती बारी येते. कारण काही वर्ष अगोदर तसा एक व्यक्ती होता, त्याला सवय होती दुसऱ्यांना भडकवायचं, खराब करायचं. शेवटची परिस्थिती अशी आली की शेवटला खायला सुद्धा त्याला भेटलं. तेव्हा त्याला आठवण झाली की हे मी पेरलं तेच मला उगवलं. कारण लोकांचं खाणं मी बंद केलं, आज मला पाहिजे ते मला नाही मिळत. हे बघा, या देवाच्या बाबतीत नेहमी मी लोकांना सल्ला देतो. मला काहीच पडलं नाही, मी एकच सांगतो, तुझ्या स्वतःसाठी जमा कर, माझ्यासाठी. मी सल्ला तोच करतो. धन पैसा महत्व नाही. लूकमध्ये बघा,
8 अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताला पैसे आणखीने लोक मदत करतात, पण येशू काय पैसे काढतात? अरे जो माशाच्या तोंडातून पैसे काढणारा माणूस, हा 2 माशांना 5 भाकऱ्या याच्यातून 5,000 पेक्षा जास्त लोकांना देणारा तो काय? आता आम्ही आशीर्वादी झालेले आहे, तर आम्हाला तुम्ही नाही काय देऊ शकत, बरोबर? आम्ही तुम्हाला पाहिजे ते देऊ शकतो, कारण त्या देवाचा जो आशीर्वाद आहे ना तोच आहे. तुमचं दन तुम्हासाठी. प्रत्येकी शिक्षणाचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. मी पहिली प्रार्थना करायची, पश्चाताप करायचं. मी सांगतो तुझ्या पाठीमागे संकट आहेत, ये प्रार्थना, कारण तुला दुष्टाने बांधलेला आहे म्हणून तुझ्या पाठीमागे संकट. प्रभूच्या शेवटच्या काळात निवडल्या लोकांसाठी ती कमी केली. तुम्हाला शिकायचं एक खूप काही इम्पॉर्टंट वस्तू आहे याच्यात. सगळ्या गोष्टीमध्ये उत्तर आहे, तुमच्या मोबाईलमध्ये नाही. ही दुनिया आहे, परमेश्वर नाही. सगळं जर बोललं ना ते घडलं असतं ना, 33 मला हाक मारून नव्हतं. मग ते 7 मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे त्याच्याकडे मागणं आहे, कोणत्या व्यक्तीकडे मागणं नाही आहे. कोणता मनुष्य तुम्हाला सल्ला देऊ शकत नाही ना, तुमचा कोणता मनुष्य सल्ल्याच्याद्वारे पुढे मार्ग करू शकतो. फक्त प्रार्थनेमध्ये एकच सल्ला करायचो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, त्याचेच मार्ग योहान 14:6. येस मार्गात चालणं तो भविष्यात पुढे जाईल. पण छोटीशी एक प्रार्थना करूया आणि प्रभू येशूच्या चरणाशी आपल्या सर्वांना येता यावं, त्याच्या मार्गाने, त्याच्या शिक्षणाने, त्याच्या नियमाने चालणं विशेष प्रार्थना करूया. सर्व मनोकामना सरपंच सर्व लेटर प्रभूचा आशीर्वाद आलेला अनेक व्यक्तीला प्रभूचं सांगितलं. ही प्रार्थना आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया.